हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू क्रिएटिव्ह यान. जर मी तुम्हाला सांगितलं की क्रोशे एकेकाळी लक्झरी होतं आणि नंतर ते सर्वायवल बनलं, तर तुम्हाला हे खरं वाटेल? नाही. पण कधी विचार केला आहे, आपण हातात घेतलेला हा छोटासा हुक किती जुनी गोष्ट सांगत असेल? क्रोशेचा नेमका जन्म कुठे झाला हे आजही ठामपणे सांगता येत नाही. पण 18व्या-19व्या शतकात युरोपमध्ये ही कला स्पष्टपणे दिसू लागली. सुरुवातीला सुंदर लेस बनवणे हे फक्त श्रीमंत घरांमध्ये लोकप्रिय होते. महागडे रेशीम धागे, नाजूक डिझाईन्स. क्रोशे म्हणजे केवळ कला नव्हती, तर प्रतिष्ठेचं प्रतीक होतं. पण मग इतिहासाने वळण घेतलं. 1845 साली आयर्लंडमध्ये भीषण दुष्काळ पसरला. घरात अन्न नव्हतं, पैसे नव्हते, भविष्य अनिश्चित होतं. अशावेळी अनेक महिलांनी हुक हातात घेतलं. त्यांनी इरिश क्रोशेट लेस बनवायला सुरुवात केली. ती विकली आणि त्या पैशांनी आपल्या मुलांना अन्न दिलं. एका छोट्याशा हुकने त्यावेळी घरं वाचवली. हळूहळू ही कला युरोपमधून अमेरिका आणि मग संपूर्ण जगभर पसरली. प्रत्येक देशाने तिला आपला रंग दिला. प्रत्येक घराने तिला आपली ऊब दिली. आपल्या भारतातही शतकानुशतके विविध प्रकारचं हाताने विणकाम, भरतकाम, जाळीकाम केलं जात होतं. आज जसं आपण क्रोशे करतो तसं आधुनिक स्वरूप 19व्या शतकात स्पष्टपणे दिसू लागलं. पण हाताने धागा विणण्याची परंपरा मात्र खूप जुनी आहे. आणि मग कधीतरी एका आजीने आपल्या मुलीला शिकवलं, आईने आपल्याला शिकवलं आणि आज आपण जेव्हा हुक आणि धागा हातात घेतो तेव्हा आपण फक्त एक फूल, एक किचन किंवा एक शाल बनवत नाही. आपण शेकडो वर्षांची परंपरा पुढे नेत असतो. तो धागा अजूनही तुटलेला नाही आहे. तो धागा म्हणजे केवळ सूत नाही, तो आहे संयम, सर्जनशीलता आणि प्रेम. आणि कदाचित म्हणूनच क्रोशे कधीच फक्त विणकाम नव्हतं. ती आहे एक गोष्ट, एक इतिहास आणि आता आपली ओळख. बस इतकीच होती आजची गोष्ट, एका छोट्याशा हुकची. अशाच नवीन मजेशीर गोष्टींसाठी आणि नवनवीन क्रोशेट पॅटर्नसाठी क्रिएटिव्ह यानला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.